सटाणा इक्वारी बुद्रुक येथे 2 लहान मुलांचं अपहरण. भिक्षा मागण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून मुलांना पळवलं. मक्याच्या शेतात मुलांना ठेवलं हातपाय बांधून. सटाणा तालुक्यातील इक्वारी बुद्रुक या परिसरात राहत असलेले आहिरे कुटुंब हे कुटुंब मळ्यात वागदर वस्तीजवळ वास्तव्यास आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी 6:15 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात इस्मांनी घरात प्रवेश करून मुलगा स्वप्नील व त्याचा मित्र सार्थक अशांना बंदुकीचा व शस्त्राचा दाग दाखवून वडिलांचा मोबाईल फोनवर फोन करून तुम्हारे बच्चे हमारे पास है, 10 लाख रुपए अरेंज करो, पुलिस को खबर करना नहीं तो दोनों बच्चों को उड़ा देंगे असं म्हणत खंडणी मागितली. आहिरे यांच्या घरात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरातील वस्तू अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला. आहिरे यांचा मुलगा स्वप्नील व त्याचा मित्र सार्थक या दोघांना दोरीच्या साहाय्याने बांधून मक्काच्या शेतात घेऊन जाऊन पळून नेण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला आहे, अशी फिर्याद सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर काही सजग नागरिकांनी तिघांपैकी एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याचे नाव सुनील चिंटू पवार, वय वर्ष 24, राहणार चिचली गडद, तालुका अहुवा, गुजरात असे आहे. तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. RV22 न्यूज साठी RV22 न्यूज टीम ब्युरो. घुसला होता ना कपाट पाहिलं त्यांनी. तुमचा मोबाईल इथंच होता ना? माझा मोबाईल घेऊन गेला होता तो माणूस. माझा मोबाईल नंबरवर फोन आला ना. हे पण बघितलं होतं. हे दोघं मुलं होते घरात, इथंच पलंगावर बसले होते. इथे चित्र काढत होता. तुम्हाला इथून बाहेर घेऊन गेला? असा इथून निघून गेला, असा घेऊन गेला घराच्या मागून तिकडे मक्कीमध्ये बांधलं का? मग दोघांना बांधलं. आम्ही कसं तरी सोडवलं आणि असं बाहेर पळून गेलो. त्यावेळेस हा आधी 2 जण आलो, मग आला होता का? ते 2 जण बाहेरच होते आणि हा आलेच नाही का? नाही आलेच नाही. मी असं बाहेर गेलो, ते माझी सायकल हाकलत होते. मग मी त्यांना सांगितलं नाही याच्या वयाचेच होते. हो असेच होते. मग मी त्यांना सांगितलं माझी सायकल मध्ये दोघी गेले. मग हा आला. तुम्ही बाहेर होते का तेव्हा? मग हा मग ते गेले. आम्ही इथं तुम्ही मध्ये आले. मग नंतर सायकल घेऊन घेतली तुमची. तुम्ही मध्ये आले इथं, तुम्ही चित्र काढत होते. मग हा आला का? हा बाहेर येतो. ते दोन्ही पण आले का? मग फक्त हाच होता. मग काय केलं त्यांनी? पहिले कसं केलं? जसं घडलं ना तसं सांगा. पहिले बंदूक दाखवली, मग आम्हाला कळून गेलं ती नकलीची होती. मग नकलीची होती, आम्ही घाबरलो नाही. मग त्यांनी या दाखवलं, मग तेव्हा आम्ही घाबरून गेला. आम्ही चूप होतो. त्यांनी हात बांधले आणि आम्हाला मुटकीमध्ये घेऊन गेला. मोबाईल कोणापासून घेतला? मग मोबाईल बांधल्यानंतर फोन लावला का? तुमच्या दादा फोन लावला ना? साहेब मी पुढे बोलू बरं का, नंतर मी तुला सांगतो. मी नंतर या फोन लाय मला. मी वनू तो बाहेर उभा होता आणि या शेडवरला ते माणसं बी लागा होता वनात. तर या पोऱ्या दखायत ना. मी पुरा बंगला पाहाय, नवीन माणूस आपली काही आयडिया नाही. एखादं चांगलं बी असू शकत. तो म्हणे आयरानी हिंदी बोललाय ना आणि असे पैसे असं सांगितलं. मी गाडी काढी ना म्हणू तो उभा होता. त्यांना किस्सा म्हणजे दोन्ही मोबाईल होता. या पोऱ्यास बसला मोबाईल आणि या बांधीन मागे होता. मग मी म्हणतो पहिले पोऱ्या पाहू, पोऱ्या कथा शाहू म्हणे पोऱ्या पाय म्हणे पहिले. आणि तो जोश का धरी ठेव म्हणे. मग मी पोऱ्या पाहायला लागलो. आता गरम करायला लागलो. मग या भाऊ ना सालदार सांगायला लागा. त्यांना किस्सा मग मोबाईलचे म्हणे आपा म्हणे आपला म्हणतो हौशे 100%. मी टाकत नाही त्याचे 2 बसाड्यात ते बरं गरुड कोण आहे ते पोलिसांसाठी बोलायचं नाही. तिकडे सांग नंतर. मोबाईल कट करा. मोबाईल कट आपण घेतला होता नाही, दुसरा नाही. दुसरा त्याला 2 बसाड्यात 2 बसाड्यात ना साहेब. ते मोबाईल त्यांना मी घेतला. तो 7 फूट डायरेक्ट कंपाऊंड शे ना चाल दावरी सर. मला वाटतं म्हणतात कंपाऊंड मा सापडणार. मी टिपरा पाहावं लागलो. आता 2 बसाड्यात नाही. आता पडणार तो चाळकडे कंपाऊंड काही मिनिटात इसळ घ्या 7 फूट म्हणता पुरा लादीनशी याला सापडावणं. आजूबाजू आरवड्या मारत वागदरात गो. मी म्हणतो जेवढा पुऱ्या होती ना तेवढा सीतापडेस मला टाकते. तो भारी चढ नाही. या पुऱ्याने शेडवरला पुऱ्याने पाटला सोडा नाही. त्यानं फक्त पाहिलाय शेजारो ना दगड उचली की तो शेवट. मग तो सासू ना बाराम सापडला. त्या रोडाला म्हणजे डोंगर आहे ना पार करून गेला होता. जोरांच्या मुलांना फोन लावून दिला. ते मग तिथं येऊन लागले की क्वारीची काही जोरांची नाही. मग इथे आले बंदूक दाखवली. याच नाही सांगा काय दाखवली. एक केव्हा पाहिलं त्यांनी? आम्हाला दाखवली बंदूक. शांत सामान्य आवाज नका करून मग एक कपाटी फुलत तो तोपर्यंत तुम्ही इथंच होता.
इळा आली होता का रे? मग इळा ते दिवशी मासा म्हणून एक महिना. घरी कोण कोण आहे म्हणे आणि नाव आणि ते हे लिहून दे म्हणे घरी तुम्ही जे काम आम्ही जायला हो मग तो गेला मग आम्ही आमचा खेळत होतो मग आम्हाला आवाज आला बघा आम्ही मागे बघितलं कोण होता अजून मागे बघितलं तर हा आला आणि आम्हाला हे दाखवत होता बंदूक दाखवत होता आणि म्हणे फोन दे म्हणे आणि ते हे पैसे ते पुढे ठेवले म्हणे मग आम्ही म्हणजे मग आम्ही याला सांगितलं आम्हाला नाही माहिती आम्हाला घेऊन गेला तिथं त्याचा जो ड्रेस फाडून आम्हाला पाय हात बांधून तिथं ठेवून दिला मग त्याचे कपडे फाडून मारले ते काप होतं दुकान ते फाडे. त्याने ड्रेस आणि जॉकेट घातलेलं होतं ते तो ड्रेस फाडून आम्हाला बांधलेलं जॉकेट ते घालून निघून गेला आणि याच्या पप्पानं फोन केला म्हणे 10 लाख दे ना 10 लाख रुपये दो 10 लाख पाठीमागून बंद आपण कसं येडतो सेंटरला जातो तसं पाठीमागे बंद करू दादा नका शेल्टर काही काम नाही तुम्ही हात जोडा